नमस्कार मित्रांनो, एक नवीन प्रकारचा फ्रॉड सुरू झाला आहे. तुम्हाला एक कॉल येईल, ऑटोमेटेड कॉल, आणि म्हणतील की तुमचा कुरिअर कॅन्सल झाला आहे ड्यू टू रेंज. आणि अधिक माहितीसाठी 1 नंबर दाबा किंवा कस्टमर केअरशी कॉन्टॅक्ट करायला 0 दाबा. 0 दाबला तर एक माणूस कॉल उचलतो. तो म्हणतो तुमचं सिंगापूरचं कुरिअर कॅन्सल झालेलं आहे आणि सिंगापूरला तुमचं काही कुरिअर पाठवलेलं होतं का? मी म्हटलं नाही, काही पाठवलेलं नाही. त्यांनी म्हटलं की पार्सलमध्ये काय काय वस्तू होते ते सांगितलं. एक HP लॅपटॉप होता, 3 एक्सपायर्ड पासपोर्ट होते, 4 ICICI क्रेडिट कार्ड होतं, 20 सीट्स ऑफ LSD म्हणजे ड्रग्ज होते. मग त्यांनी ट्रॅकिंग ID दिला आणि विचारलं की हे तुम्ही पाठवलं होतं का? मी म्हटलं नाही. तो म्हटलं की हे मुंबईच्या कस्टम डिपार्टमेंटने पकडलेलं आहे 9 जुलैला आणि आम्ही ऑलरेडी कंप्लेंट केलेली आहे म्हणे याच्यावर. त्यांनी कंप्लेंट नंबर पण दिला, NCBMH 10850724. त्याचा त्याने नाव पण दिलं स्वतःचं, आकाश कुमार. एम्प्लॉय ID पण सांगितला आणि म्हटलं की तुम्ही पण कंप्लेंट रेस करा म्हणे तुमच्याकडून. त्यासाठी तुम्हाला मुंबईच्या क्राईम ब्रांचमध्ये जावं लागेल किंवा मी ट्रान्सफर करेल म्हणे इकडून कॉल. आता कोणी पण विचार करेल की मुंबईला जाण्यापेक्षा चल बाबा तूच ट्रान्सफर करून दे. मग त्यांनी हे पण सांगितलं की तिथे कोण रिसिव्ह करणार होतं. साजिद खान नावाचा माणूस रिसिव्ह करणार होता सिंगापूरमध्ये आणि 96,000चं पेमेंट झालेलं आहे डेबिट कार्डने, तुमच्या ICICI डेबिट कार्डने. डेबिट कार्डचे शेवटचे 4 डिजिट सांगितले, जे की चुकीचं होतं. मी व्हेरीफाय केलं तर, पण मी आपले डेबिट कार्डचे शेवटचे 4 डिजिट्स नाही सांगितले. आणि म्हणे की तुमच्या आधार कार्डने काहीतरी फ्रॉड झालेला आहे म्हणे. तुम्ही आधार कार्ड कुठे दिला होता का? मी म्हटलं आधार कार्ड तर मी कुठेच नाही दिलं. इथे जर मी सांगितलं असतं की मी शेवटच्यांदा आधार कार्ड कुठे दिलंय, तर हीच इन्फॉर्मेशन त्यांनी पुढच्यांदा वेगळ्या काहीतरी कारणावरून मला कॉल करून हीच इन्फॉर्मेशन मला बेवकूफ बनायला वापरली असते. मग म्हणे की मी तुमचा कॉल ट्रान्सफर करतो क्राईम ब्रांचला आणि तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, आणि जर तुम्ही नसेल पाठवलं म्हणे हे कुरिअर तर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळेल तुम्हाला. मी म्हटलं ठीक आहे, ट्रान्सफर करा. मग माझ्या लक्षात आलं की हे फ्रॉड असेल हाच. ते म्हणतील की एवढे पैसे भरा, नाहीतर तुम्हाला वॉरंट देऊ, आम्ही वॉरंट रेज करू, असं तसं. तर तो नंबर मी कट केला आणि फेडेक्स कुरिअरच्या वेबसाईटमध्ये लॉग इन केलं. त्या वेबसाईटमध्ये ट्रॅकिंग ID टाकला जो त्याने दिला होता, आणि अशा टाईपचा कुरिअर आहेच नाही. ट्रॅकिंग ID फाउंडच नाही झाला. तर हा एक नवीन टाईपचा फ्रॉड मार्केटमध्ये आलेला आहे. त्याला बळी पडू नका, सावध राहा. बस एवढंच सांगायचं होतं.